नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्या सोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। फिलिपिन्समध्ये टायटनचे भीषण अपघात, 350 प्रवाशांचे जहाज बुडाले, 18चा मृत्यू। भारत EU मुक्त व्यापारी करारानंतर कारच्या किमती कमी होणार, ग्राहकांना मोठा दिलासा। प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राहुल गांधींना मागे बसवल्याने वाद, काँग्रेसचा तीव्र आक्षेप। T20 वर्ल्ड कप 2026 भारत पाकिस्तान सामना बहिष्काराच्या चर्चेने खळबळ। मालेगावमध्ये प्रजासत्ताक दिन कार्यक्रमादरम्यान स्फोट, 2 मुलींसह 5 जण जखमी। इचलकरंजी राजकारणात मोठा ट्विस्ट, गटनेतेपद आणि महापौर पदावर तोडगा। सांगली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामान। BCCIचा मोठा निर्णय, श्रेयस अय्यरच्या T20 संघातील स्थानावर शिक्कामोर्तब। बिग बॉस मराठी 6 मध्ये अनपेक्षित वाईल्ड कार्ड एंट्री, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता। बद्रीनाथ केदारनाथ सह 48 मंदिरांमध्ये गैर हिंदूंना प्रवेश बंदीची तयारी। बीडमध्ये पोलिसच बिना हेल्मेटने रस्ता सुरक्षा मोहिमेवर प्रश्नचिन्ह। शक्तीपीठ प्रकल्पात माढा तालुक्याचा समावेश, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। जालन्यात वाढती गुन्हेगारी, पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने वाद। गद्दारी खपवून घेतली जाणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा थेट इशारा। संभाजी भिडेंचे शरद पवारांवर वादग्रस्त वक्तव्य, राजकीय वर्तुळात संताप। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, उद्धव सेना भाजप एकत्र येणार का? विंझू ॲप प्रकरणात ईडीचा आरोप, 734 कोटीच्या गैरव्यवहाराचा दावा। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। शेअर बाजार संमिश्र प्रक्रिया, ऑटो सेक्टरमध्ये तेजी। राज्यात थंडीचा जोर कायम, विदर्भात मात्र तापमानात वाढ। स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियाबाबत महत्त्वाचे शासकीय अपडेट। ऑनलाईन फसवणूक प्रकरणामध्ये वाद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। हंगामी आजाराचा प्रादुर्भाव वाढला, आरोग्य विभागाचा सल्ला। मराठी व बॉलिवूडमध्ये नव्या सिनेमे वेब सिरीजची घोषणा। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर देशभक्तीवर कार्यक्रमाचा उत्साह राहिला। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।